दिसलो का? गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग बी ढेबेवाडी मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. आणि आज आपण एकच घटक पाहणार आहोत. त्या घटकाचं नाव आहे शेकडेवारी. शेकडेवारी हा घटक आज आपण पाहणार आहोत. गेल्या तासिकेमध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर गेल्या तासिकेमध्ये आपण कोणता घटक पाहिला होता? नफा आणि तोटा. म्हणजे कोणत्या व्यवहारामध्ये नफा होतो, कोणत्या व्यवहारामध्ये तोटा होतो, हा घटक आपण पाहिलेला होता. आणि त्या घटकानुसार आपण उदाहरण घेऊन त्याची सूत्र तयार केली होती. म्हणजे नफा म्हणजे काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आणि त्याच पद्धतीनं तोटा. तोटा म्हणजे काय? तोटा कसा काढतो आपण? खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आज आपल्याला शिकायचा त्यातलाच एक घटक शेकडेवारी. बघा, तुम्ही ऐकत असता शेकडेवारीचं एखादं कधी ऐकत असता बघा. जर तुमच्या किंवा तुम्ही टीव्हीला बातम्या ऐकत असता, या गावची यात्रा असते, बरोबर? म्हणजे मोठी यात्रा असते. उदाहरणार्थ कोल्हापूरची ज्योतिबाची यात्रा असते, बरोबर? ज्योतिबाची. मग ज्योतिबाच्या यात्रेला हजारो भाविक आले, लाखो भाविक आले, शेकडो भाविक आले. शेकडो भाविक पण ऐकता ना. उदाहरणार्थ आपल्या ढेबेवाडीची यात्रा असते. ढेबेवाडीत काय ऐकता तुम्ही? ढेबेवाडीच्या यात्रेला शेकडो भाविकांनी दर्शन घेतले. मग शेकडो म्हणजे काय असतं रे? हा शब्द ऐकता ना, शेकडो. शेकडो म्हणजे शेकडा. ऐकलं का नाही कधी? मग शेकडो म्हणजे किती? 100. बरोबर आहे. शेकडा म्हणजेच 100. त्याला जर आणखी एक नाव आहे बघा दुसरं, शतक. शतक म्हणजे पण 100 आणि शेकडा म्हणजे पण 100. बरोबर आहे की नाही? मग 100च्या पटीत आपल्याला एखादी वस्तू मोजायची. एखाद्या ज्या वस्तू असतात त्या 100च्या पटीत मोजतो, त्याला आपण शेकडेवारी म्हणतो. बरोबर? आपल्या समजा उदाहरणार्थ आपले गुण असतात बघा. आपण परीक्षेमध्ये गुण पाडतो ना. 100 पैकी किती? समजा 80 गुण पडले तर काय म्हणतो आपण? शेकडा 80 गुण पडले म्हणतो. बरोबर? या 100 पैकी जर मला 80 गुण पडले तर काय म्हणतो? शेकडा 80 गुण. म्हणजे काय? 100 पैकी 80. लक्षात आलं? त्याचा अर्थ काय होतो? 100 पैकी 80 गुण पडले. मग समजा मला 20 पैकी, हे 20 आहे, 20 पैकी मला 15 पडले तर ह्याचं शेकडेवारी आपल्याला काढता येते. अगोदर याला 100 केलं पाहिजे ना. याला 100 करायचं, मग याला 100 कसं करायचं? कोण सांगितलं याला 100 कसं करायचं? 5 न गुणायचं. बरोबर? याला 5 न गुणलं की आपल्याला माहित आहे, आपण नका मी शिकवलंय, याला पण 5 न गुणायचं. बरोबर आहे का? मग किती? 20 100 आणि 15 75. आलं का शेकडेवारीत उत्तर? 20 पैकी 15 गुण पडले म्हणजेच किती? 100 पैकी 75. मग किती गुण पडले मला? शेकडा 75. त्याला आणखी वेगळ्या भाषेत आपण सांगतो बघा. मला 100 पैकी 75 गुण पडले. आपण सांगताना असं सांगत नाही शेकडा 75 गुण पडले. काय सांगताय? किती? टक्केवारी सांगतो. बरोबर आहे की नाही? कशा सांगतो? असं सांगतो की नाही? बरोबर आहे का? हे कशाचे चिन्ह आहे? बोला की. हे टक्केवारीचं किंवा शेकडेवारीचं खूण आहे. बरोबर? शेकडेवारीची खूण आहे. म्हणजेच मी जर असं लिहिलं 75 आणि हे चिन्ह पुढे लिहिलं म्हणजेच काय? 75. बरोबर? 75% बरोबर आहे की नाही? 75% गुण किंवा 75% काही असेल. म्हणजे हे गुण काय? हे चिन्ह कशाचं आहे? शेकडेवारीचं आहे. म्हणजे 100 पैकी 75 गुण पडले. लक्षात येतं का तुमच्या? म्हणजे आपण समजा आता 20 पैकी 15 पडली. एखाद्याची परीक्षा 40 पैकी असेल, 40 पैकी 30 पडली त्याला, म्हणजे शेकडा किती पडली? असं वेगवेगळं जर प्रत्येकाचं असेल तर प्रत्येकाचे गुण आपल्याला लक्षात येतील का? समजा माझी परीक्षा 20 पैकी 15 झाली, 20 पैकी परीक्षा होती, एखाद्याची 40 पैकी होती. मग मी काय सांगणार? मला 15 मार्क
पडली, तो काय म्हणणार मला 30 मार्क पडली. मग कोणाला जास्त पडले मार्क? कोणाला जास्त पडले मार्क? कसं काय? त्याच्यासाठी आपल्याला दोन्ही समान करावं लागतं. मग याला पण समान करू आपण. 40चं 100 कसं होईल? किती गुणावं लागेल? 2 ना, 2.5 न गुणावं लागेल. बघा लक्षात येते का? बघा बघा लक्षात आलं तर तुमच्या. किंवा सोपं उदाहरण घेतो, असं नाही तुमच्या लक्षात येणार. समजा आता कोणाला जास्त मार्क पडले आपण बघूया. आता लक्षात येईल तुमच्या. बघा 20 पैकी 15 मला 20 पैकी 15 मार्क पडली. मी सांगितलं मला 15 मार्क पडले, बरोबर. 20 पैकी 15. आणि एखाद्याला सांगितलं मला 50 पैकी 30 पडली. मग तुम्हाला इथं दिसताना कुणाला जास्त दिसतात? 30. पण त्याला किती पैकी? मग ह्याच्यावरनं कळतं का? मग जर विचारलं, हा समजा राम आहे आणि हा श्याम आहे, कुणाला जास्त गुण आहेत? इथं तुम्हाला श्यामला दिसतात. पण बघा, पण श्यामला 50 पैकी 30 आहेत, ह्याला 20 पैकी 15 आहेत. बघू आता आपण ह्याला पण 100 करू ना. याला आपण टक्केवारीत काढले ना. याचे किती झाले टक्के गुण? 75%. आता याचे पण काढू. आता याला किती गुणायचं? 2 न. याला 2 न. मग किती झालं इथं? 100, 60. मग मला सांगा याला 60% गुण पडले आणि याला 75. मग कोणाला जास्त आहेत गुण? लक्षात येते का? म्हणून हे सगळ्यांचं सारखं यावं म्हणून आपण ते कशात लिहितो? शेकडेवारीत लिहितो. लक्षात आलं? कुणाला 20 पैकी असतील, कोणाचा पेपर 40 पैकी असेल, परंतु सगळ्यांची टक्केवारी काढल्यानंतर इथं मात्र बदलेल का? सगळ्यांचं सारखं यावं म्हणून त्याचं मापन आपण किती मध्ये करतो? शतमान मध्ये करतो. शतमान कशात करतो? कशात करतो? शतमान. शतमान म्हणजे टक्केवारी. लक्षात ठेवा, शतमान म्हणजे शेकडेवारी, शेकडेवारी म्हणजे टक्केवारी. लक्षात आलं का? एकत्र येण्यासाठी. जर समजा एखाद्यानं सांगितलं मला 15 मार्क, याला 30 मार्क, गोंधळ होऊन जाईल ना. कुणाला किती नंबर कसा काढणार? समजा या दोघांचा नंबर काढायचा, पहिला नंबर कुणाचा आणि दुसरा कसा काढणार? याला 20 पैकी 15 आहेत, याला 30 पैकी 50 आहेत, कसं काढणार? इथं तर तुम्हाला 30 दिसतात, इथं 15, म्हणजे याला जास्त मार्क असं वाटेल म्हणून आपण त्याला शतमान मध्ये करतो. लक्षात आलं का तुमच्या? सगळ्यांचं सारखं यावं. जसं का आपण एक उदाहरण पाहिलं होतं लिटरचं. कुठं जरी गेलं तर 1 लिटरच्या मापानं दूध दिलं तर जगाच्या पाठीवर कुठेही सारखंच येणार आहे, बरोबर आहे की ना? म्हणून आपण शतमान मध्ये शेकडेवारीमध्ये ते काढतो. लक्षात येतं तुमच्या? मग आता मला सांगा, ते पुसतो मी. शेकडेवारी लक्षात आली तुमच्या? कुणाकुणाच्या लक्षात आली? म्हणजे त्या अपूर्णांकात सुद्धा आपण लिहू शकतो. मग मला सांगा 58%. समजा एखाद्याला 58% मार्क आहे, असा आहे. समजा इथं नाव देऊ आपण ताई. ताईला किती मार्क पडले? 58%. पण त्या तर एखाद्या विषयात असतील, मराठीत 58% मार्क पडले समजा. मग 58% म्हणजे किती? किती पैकी किती पडले असतील? 100 पैकी 58 ना. बघा हेच आपण असं लिहू शकतो ना, कारण टक्के शेकडेवारी, हे चिन्हच शेकडेवारीच आहे. हे चिन्ह कशाच आहे? 75%. हे आपण असं लिहू शकतो ना. म्हणजेच काय, याचा अर्थ कसं काय रे? 100 भागापैकी 58 भाग, 100 गुणापैकी 58 गुण पडले, बरोबर आहे का? इथं 100 गुणापैकी 75 गुण पडले. म्हणजेच काय, 100 गुणापैकी 75 गुण पडले किंवा 100 भागापैकी 75 भाग. म्हणजेच तो आला. आपण कशात लिहिला? तो शेकडेवारीत लिहिला. लिहिला का नाही शेकडेवारीत? बरोबर आहे. लक्षात आलं तुमच्या? हे शेकडेवारीत कोणत्या पद्धतीने लिहायचं हे आपण शोधलं, बरोबर. समजा एखाद्याचा पेपर होता, आपल्याला सुरुवातीला 100च्या पटीत घेऊन बघू आपण, परत ते सरावानं तुम्हाला ते लक्षात येईल, पण आपण 100च्या पटीत घेऊया. लक्षात घ्यायचं. बघा 25 पैकी पेपर होता आणि 25 पैकी 21 गुण पडले. अपूर्णांकात लिहिलं ना मी. कशात लिहिलंय मी? मग मला आता हे काय करायचं आहे? टक्केवारीत लिहायचं किंवा शतमान पद्धतीत लिहायचं, बरोबर. मग आता मी काय करू शकतो?
मी ह्याला 21% म्हणेन का रे? साई मी 21% म्हणेन का? नाही म्हणणार का? का? कारण ते शेकडेवारी केलंय का मी? 100 भागापैकी 21 भाग आहेत का ते? टक्केवारी आपण कधी म्हणतो किंवा शतमान कधी म्हणतो, शेकडेवारी कधी म्हणतो आरोही? आपण त्याला 100 भागापैकी तेवढा भाग केल्यानंतर 100च्या लक्षात आलं? मग आता याला आपण 100 केलं पाहिजे, मग आपल्याला टक्केवारी येईल, शेकडेवारी येईल, बरोबर ना? मग बघू आपण आता याला 100 करू. कसं करणार? 25 ला किती न गुणणार? याला पण 4 न गुणावं लागेल. 25 चोक 100 आलं, 100 भाग आलं. आता 21 चोक 84. 21 चोक 84 म्हणजेच 84%. लक्षात आलं का? लक्षात आलं? म्हणजे एखाद्याला 25 पैकी 20 मार्क 21 मार्क पडली आणि तुम्हाला जर बाहेर गेल्यानंतर विचारलं तुमच्या पप्पानं मम्मीनं की बाळा तुला किती टक्के मार्क पडली, मग तुम्ही 21% सांगणार का? नाही. 21% नाही सांगायचं, त्याला शतमान करायचं. हे सोपं आहे. हे मी बेसिक सांगतोय तुम्हाला कोणत्या पद्धतीने येऊ शकते. हे काढायला एकदम सोपं आहे, त्याचं सूत्र पण आहे. ते सूत्र मी तुम्हाला नंतर शेवटला सांगणार, पण फक्त सूत्र तुम्ही पाठ केलं तर हे गोष्टी लक्षात येणार नाही. हे कसं झालं, 25चं 100 कसं झालं, 21चं 84 कसं झालं, हे इथून कळतं. कळलं ना तुम्हाला? आपल्याला 25चं 100 करायचंय. काय 100 करायचंय? कारण सगळीकडे सारखं यावं, शतमान पद्धतीत आपण आणायचं. लक्षात येतं? याचं सूत्र आहे, लगेच येणार तुम्हाला. त्या सूत्राचं तुम्ही हे किमती टाकल्या 25 पैकी 21 गुण तर 100 पैकी किती हे येतं. पण अगोदर बेसिक तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हे येतं कसं, बरोबर? त्या सूत्रामध्ये पाठ करून मांडण्यापेक्षा ते येतं कसं जर हे तुम्हाला समजलं तर कधीही चुकणार नाही, म्हणून हे सांगितलं. म्हणजे 25 पैकी 21 मार्क पडले म्हणजे किती टक्के मार्क पडले मला? 84% मार्क पडले. लक्षात येतं तुमच्या? मग मला आता सांगा, आता आपण एक अपूर्णांक घेतला होता बघा, किती वेळ झाला? 12 मिनिटं झालीत ना? ओके, 15 मिनिटं झाली जवळजवळ. आपल्याला आणखीन 15 मिनिटं वेळ आहे. म्हणजे आज आपल्याकडे एक घटक असल्यामुळं आपल्याकडं वेळ आहे. मग बघा आता, जर आपण अपूर्णांक लिहित होतो की नाही? असा अपूर्णांक लिहिला होता, 2 भागापैकी 1 भाग. मग याला 100 करू शकतो ना मी? करू शकतो ना? कसं करणार मी? बरोबर आहे, हे 50 होणार. असं होऊ शकतो, मांडू शकतो ना मी? हाच अपूर्णांक मी असं मांडू शकतो. लक्षात येतंय का? बरोबर आहे का? हेच आणखी कसं मांडू शकतो मी? दशांश अपूर्णांकात. सांगा बरं, दशांश अपूर्णांकात कसं मांडू शकतो? सांगा लवकर, चला. हे दशांश अपूर्णांकात मांडू शकत नाही का मी? कसं? 0.0.5 याचा अर्थ अर्धाच, याचा अर्थ अर्धाच, याचा अर्थ 50%. 50%, बरोबर आहे का? इथं 50% आलं नाही? 50% म्हणजे काय? निम्मच की. त्याला किती मार्क पडली? 50% पडली. 50% म्हणजे किती? किंवा एक घागर पूर्ण भरलेली होती, त्यातली 50% संपली. 50% संपली म्हणजे किती संपली? निम्मी संपली. अर्धा ना? 2 भागापैकी 1 भाग म्हणजे अर्धा. म्हणजे हाच अपूर्णांक आपण असा लिहू शकतो, तोच दशांश अपूर्णांकात असा लिहू शकतो, आणि तोच आपण टक्केवारीमध्ये लिहिला. लक्षात येतं तुमच्या? मग हेच आपण हे पाव अर्ध्याच आहे, हे पावचं लिहू शकतो 25/100. मग पाव म्हणजे किती? बघा आता एक लक्षात घ्या गोष्ट, मस्त आहे बघा, पुढे लक्ष द्या. पाव म्हणजे अर्धा म्हणजे 50% झालं ना? मग आता पावचं सांगतोय 4 भाग. 4 भागापैकी 1 भाग. आता बघा आपल्याला ह्याला टक्केवारी आणायचं, ह्या आकृतीला कशात आणायचं? ह्याला टक्केवारीत आणायचं. म्हणजे रेखांकित भाग टक्केवारीत आणायचा.
या आकृतीचा रेखांकित भाग किती टक्के रंगवला असं विचारलं तुम्हाला. समजा असा प्रश्न असला, या आकृतीचा रेखांकित किती टक्के रेखांकित भाग म्हणजे रेखांकित भाग आहे या आकृतीचा. बरोबर तुम्ही सांगितलं 25, पण आपण आणू. बघा इकडे पुढे बघा, रेखांकित केलेला भाग लिहिला मी, लिहिला. मग आपल्याला कशात आणायचं आहे? शतमान. शतमान म्हणजेच शेकडेवारी, शेकडेवारी म्हणजेच टक्केवारीत आणायचं आपल्याला. मग याला आणू, या आकृतीचा किती टक्के भाग रंगवलेला आहे असा प्रश्न विचारला तुम्हाला. या आकृतीचा किती टक्के भाग रंगवलेला आहे. अरे अपूर्णांक तर येतो आपल्याला, किती भाग रंगवला आहे? 4 भागापैकी 1 भाग. मग आता शतमान मध्ये आणू. बघा आणतो शतमान. 4चं 100 कसं होतं? कितीने गुणल्यावर? गुड. 25 किती झालं? 100 आणि 25 आला शतमान मध्ये. मग 100 भागापैकी 25 भाग म्हणजे या आकृतीचा किती टक्के भाग रंगवलेला आहे? 25. आता दोन्हीकडून प्रश्न येऊ शकतात, बरोबर ना. या आकृतीचा किती भाग रंगवला आहे? 4 भागापैकी 1 भाग म्हणजेच पाव भाग रंगवलाय. जर असा प्रश्न विचारला, या आकृतीचा किती टक्के भाग रंगवला आहे? 25 टक्के. आणि न रंगवलेला काढू शकता का रे? मग कसं काढायचं बघा, सोपं आहे. इथंच काढतो मी म्हणजे लक्षात येईल. इथं लिहितो किती आहे? 4 भागापैकी 3 भाग रंगवले. मग याला शतमान मध्ये नेऊ येतो. याला किती गुणणार? आता सोपं आहे, आता मी लिहित नाही तर किती गुणायचं रे? 25 न गुणल्यावर किती येतं? याला पण 25. मला सांगा, न रंगवलेला भाग किती आहे? हा रंगवलेला, हा न रंगवलेला दोन्ही मिळून किती झाले? 100. झाले नाही दोन्ही मिळून 100 टक्के. पूर्ण आकृती झाली ना 100 टक्के. पूर्ण आकृती 100 टक्के. त्यातली न रंगवलेली 25 टक्के, न रंगवलेली 75. मग दोन्हीची जर बेरीज केली 25 आणि 75 100. ठीक आहे, 100 पैकी 100 भाग म्हणजे पूर्ण. लक्षात येत आहे? या पद्धतीने आपण अपूर्णांक लिहू शकतो. म्हणजे पाव भाग म्हणजे किती? 25 टक्के. अर्धा भाग म्हणजे किती? 50 टक्के. हे बेसिक आहे, हे कधीही विसरायचं नाही, कधीही विसरायचं नाही. पाव भाग म्हणजेच किती? 25 टक्के. अर्धा भाग 50 आणि पाऊण भाग 75%. आता लक्षात राहील. लक्षात, ह्या आकृती जर तुम्ही समोर आणली तर कधीही तुमचं विसरणार नाही. मग कोणताही अपूर्णांक असू दे. मग जर असं विचारलं तुम्हाला, आता बघा याच्यावरच एक उदाहरण तयार होते. आता याच्यावर एक उदाहरण होते. बघायचं उदाहरण? बघायचं? हा सोपं आहे उदाहरण, काहीच अवघड नाही. हे 4 अपूर्णांक आहेत. मग मला सांगा, यातला सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता? पहिला. सांगा लवकर. नाहीतर हे उदाहरण नाही. पहिला उदाहरण हा किती झाला? हे उदाहरण. दुसरं घेऊया. एकदम सोपं घेऊ. हे पण येणार, पण ह्याच्यावर तुम्हाला थोडं लक्ष द्यावं लागेल. आपल्याला ह्याच्यात करायचं, कशात करायचं आहे? दशमान मध्ये करायचं. त्यामुळे आपण त्या पद्धतीचं एक उदाहरण घेऊ. बघा इकडे बघा, बघताय का? कोण कोण बघताय? पाठीमागे जे दिलं होतं ते पण येणार तुम्हाला, भागाकार करून किंवा त्याचं पण छेद समान 100 करून येणार, बरोबर आहे का? पण हे उदाहरण बघूया. सांगा बरं आता यातला सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता आहे? छेद तर वेगवेगळे आहेत ना. मी मागाचं उदाहरण काय बदललं? छेद समान होते ना, ते सोपं होतं. लक्षात येतंय का? छेद समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो मोठा. हे शिकवलंय मी तुम्हाला. काय शिकवलंय? छेद जर समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो मोठा, ज्याचा अंश छोटा तो छोटा. म्हणून आता आपण छेद बदलले. मग मला सांगा, आता यातला सगळ्यात मोठा अपूर्णांक कोणता?
सांगा. बघा एकदम सोपं आहे. मी सांगू याला 100 मध्ये करा ना. याला किती गुणल्यावर 100 येतं? 20. सांगा 20 नाही द्यायचं, 100 द्यायचं नाही तर. याला किती गुणलं? 20 चा 5 100. मग याला पण 20 ना. 80 आलं पुढं. याला 5 न गुणल्यावर बरोबर आहे का? मग याला पण पुन्हा 16 पंच. आता इथं दोन्ही सेम झाले पण असू द्या. हा पुढं याला 10 10 100. इथं 70. याला 2 न 50. इथं किती येणार? 50. मग मला सांगा यातला सगळ्यात मोठा विचारला होता पण हे दोन सारखे आले. म्हणजे हा पूर्णांक आणि हा पूर्णांक कसा आहे? मोठे आहे. म्हणजे हा आणि हा सारखाच अपूर्णांक आहे. लक्षात आलं? सारख्यालाच काय म्हणतो आपण? सममूल्य. सममूल्य म्हणतो. हे किती टक्के झाले? का छेद 100 आहे. बरोबर आहे की नाही? हे किती झाले? हे किती झाले? आणि मग हे जर 4 पर्याय असतील समजा 1 पर्याय 2 पर्याय 3 पर्याय आणि चौथा पर्याय नसेल, चौथ्या पर्याय काय असू शकतं? पर्याय नंबर 1 आणि 2 बरोबर असं पण असू शकतं. ओके आता बघा. आता लक्षात आलं? आता हे आपण 100च्या आतलं शिकलो. आता 100च्या पुढे असेल तर समजा 200 चे 50% बरोबर किती? आता सांगा 200 चे 50%. सोपं आहे ना. 200 चे 200 कितीचे? 200 50% म्हणजे किती? निम्म. शिकलोय ना अर्ध. मग 200 च्या अर्ध. 200 च्या अर्ध किती? काय विचार करता एवढं तुम्ही? काय विचार करत होता एवढं? 200 च्या 50% म्हणजे 200 च्या निम्म अर्ध ना. मग किती? 200 च्या किती? हे कसं सोडवायचं सांगतो तुम्हाला. 200 चे 50% किती? काय करायचं? एकदम सोपं. इकडे बघा 200 लिहायचं. लिहिलं गुणुले 50% कसं लिहितो आपण? 50% म्हणजे किती? 100 पैकी 50. 100 भागापैकी 50. लक्षात नाही आलं तुमच्या? 50% म्हणजे किती? 100 भागापैकी 50. आता काय अवघड आहे तुम्हाला? तुम्हाला येतं ना? काय येतं? गुणाकार येतो ना. या शून्याला हे 2 शून्य गेले बरोबर आहे का? बरं राहिलं काय? 50 गुणिले 2 आलं का 100? अवघड नाही. 200 चे 50% किती? 100. 200 चे 50% किती? आता चुकेल का? नाही. समजा तुम्हाला विचारलं बघा, तुम्हाला जर विचारलं कसं विचारलं? समजा 400 चे 50% किती? 400 चे 25% किती? 400 चे 25% किती? बोला लवकर. हा 400 चे 25% किती? 150. असं कसं? बघा बघा 400 चे 25% बघा इकडे बघा 400 त्याचे किती? किती? 25% म्हणजे 25 भागिले 100 बरोबर आहे का? 25 चोक 100. मग कसं काय म्हटलं? अरे 25% म्हणजे किती? पाव भाग ना. अरे 25% म्हणजे किती? तुम्हाला शिकवलंय ना 4 भागापैकी 1 भाग. मग याचे 4 भाग केले कितीचे होणार? 4 भाग 100 100 100 100. एक भाग किती झाला? गणित हा असा विषय कुणीकडे जरी गेलं तरी तिथंच येतं. आलं का नाही? आपण कुठून फिरून आलो? अपूर्णांकाकडून फिरून आलो तरी पण 100 वर आलो. 25% म्हणजे मागास सांगितलं मी तुम्हाला 4 भागापैकी 1 भाग. मग 400 चे 4 भाग केले किती कितीचे होणार? 100 100 100 चे होणार. मग 100 4 भागापैकी 1 भाग. काय अवघड होतं याच्यात? अजिबात नाही. ओके ठीक आहे. आता बघा आता एक
गणित घेऊ आपण. घ्यायचं नक्की. आता असं पण विचारू शकतात बरं का, जसं तुम्हाला मी सांगितलं होतं बघा इथं 50% अपूर्णांकात कसे लिहा. कसे लिहा रे 50% कसे लिहा. मग सांगितलं की मी तुम्हाला अपूर्णांकात 50/100 पण लिहू शकतो, पण कसं अपूर्णांकात. छोटा अपूर्णांक म्हणजे काय म्हणायचं, संक्षिप्त रूपातला अपूर्णांक 1/2. मग हे कसं आणलं मी, कसं आणलं बोला की. बघा संक्षिप्त रूपात असं लिहू शकतो मी. जर इथं बघा कसं केलं बघा मी 50% लिहिलं 0 5 1 5 5 2 10 आलं का 1/2. आणि इथं जर असं असेल तर 60%. पर्याय देऊ तुम्हाला, देऊ पर्याय. 60% हे अपूर्णांकात कसे लिहा. पुढं 4/5. तिसरा 3/5. आणि चौथा आहे 4/6. सांगा लवकर, 2च मिनिटं, 1 मिनिट वेळ आहे तुमच्याकडे फक्त. कुठलं 3 नंबर. कसं कसं काढलं सांगा मला. एकदम सोपं कसं करायचं सांगतो तुम्हाला. 60% आपण लिहायला शिकलो ना. 60% कसे लिहितो, 100 भागापैकी 60 भाग. अरे शतमान कसं लिहितो आपण. 60% म्हणजेच काय 100 भागापैकी 60. हे तर लिहितो ना आपण. ह्याला संक्षिप्त रूप द्यायचं. याला येतं का नाही बघा देऊ. आता 6 भाग जातो दोन्हीला हो म्हणता नाही जा. त्याला 2 लावायचा 2×3=6. याला पण 2 आहे 2×5=10. किती आलं मग तिसरा पर्याय. गुड, तुम्ही सांगितलं होता तिसरा पर्याय. म्हणजे 60% हे अपूर्णांकात असेल. जसं जसं की आपण कोणतं लिहित होतो 25% अपूर्णांकात कसं लिहित होतो 1/4 लिहित होतो. बरोबर आहे का, बरोबर आहे. 50% कसं लिहित होतो अपूर्णांकात आपण 1/2 लिहित होतो. आणि 75% मी आकृती काढली होती का, हे कसं लिहित होतो 3/4. म्हणजे 4 भागापैकी 3 भाग. म्हणजे 100चं याचा पण अर्थ तेच होतो रे. काय होतो 100चं जर 4 भाग केलं तर किती कितीचे येतात 25 25 25. त्यापैकी 3 भाग म्हणजे 75. बघा 25 50 75 आलं का. लक्षात येत आहे का, इथनं जात आहे जात शेकडेवारी. लक्षात येते का 100 म्हणजे शेकडा आणि हे चिन्ह कशाचं आहे शेकडेवारीचं आहे. ओके. मग आता आपण एक आकृती देतो तुम्हाला. देऊ आकृती. एकदम सोपी आकृती देतो आणि फक्त त्याच्यावर एक प्रश्न विचारतो. त्या प्रश्नाचं उत्तर फक्त मला पटकन द्यायचं. देणार का ठीक आहे. काढू आकृती. मला वेळ झाला वाटतं. आपण एक आकृती घेऊया. याच्यावरची एकदम सोपी आकृती घेऊया आणि प्रश्न बघा फक्त कसा येतो. आकृती तुम्हाला समोर दिसते दिसते. आता बघा मी काय करतो. दिसली आकृती तुम्हाला. काय केलं मी आकृतीचं काहीतरी भाग रंगवला. आणि आता इथं प्रश्न लिहितो मी. लिहू का प्रश्न. काय लिहितो बघा. या आकृतीतील किंवा शेजारी आकृतीतील, आता पूर्ण लिहित नाही, शेजारी आकृतीतील
किती टक्के भाग रंगवला आहे. काय अवघड आहे का त्याच्यात? किती टक्के कशात विचारलंय आता? हे महत्वाचं आहे. किती भाग रंगवला विचारलंय का? किती भाग रंगवला विचारलंय का? किती टक्के भाग रंगवलाय? मग सांगा बरं किती टक्के भाग रंगवलाय? अगोदर अपूर्णांक घ्यायचा आणि अपूर्णांकाला आपण कशात करायचं? शतमान मध्ये करायचं. अवघड आहे का? नाही. मग कसं करायचं सांगा. का मी सांगू? एक उदाहरण मी सांगतो. अगोदर अपूर्णांक तर लिहिले तू ना? द्या बरं. मला सांगा बरं रंगवलेल्या भागाचा अपूर्णांक सांगा. मला जर इथं ऐकू येत नसेल तर तुमच्या तिथं मित्रमैत्रिणी ऐकतात. सांगा. 3/4 कसं होईल? भाग एकूण किती आहेत मोजले का तुम्ही? किती आहेत भाग एकूण? समान भाग 10 भाग समान आहेत. एकूण समान भाग मोजायचे ना अगोदर अपूर्णांक लिहिताना. मग त्याच्यातले रंगवलेले किती आहेत? हे झाला अपूर्णांकात 3/10 हा अपूर्णांक झाला. पण आपल्याला अपूर्णांक विचारलाय का? आपल्याला अपूर्णांक विचारलाय का? आपल्याला काय विचारलंय? किती टक्के भाग रंगवला. मग याला आपण टक्केवारीत काढूया. गुड, बरोबर आहे तुमचं. तरी पण लक्ष द्या. याला आपण शतमान करायचं. करूया शतमान. कसा करणार शतमान? याला 100 करायचा ना. याला मी 10 म्हणतो, याला पण 10 म्हणतो. किती झाले मग? 100. वरचे किती झाले? 30. मग किती टक्के झाले? 30%. म्हणजे या आकृतीचा 30% भाग रंगवलेला आहे. न रंगवलेला किती? 70%. बरोबर आहे का? तुम्ही जर प्रॉपर पद्धतीने लक्ष दिलं तर तुम्हाला याच्यावर जे प्रश्न असतील ते पटकन सोडून जातात. आता बघा मी काय सांगितलं होतं, रंगवलेला 30% आला. मग न रंगवलेला लगेच सांगता आलं पाहिजे 70%. 10 भागापैकी 7 भाग न रंगवलेले आहेत. किंवा असा प्रश्न असतो. कोणता प्रश्न असतो? या आकृतीत किंवा आणखी जास्त आकृती देतात, म्हणजे मोठ्या आकृती देतात आणि त्यातला रंगवलेला भाग आणि न रंगवलेला भाग हे विचारतात. रंगवलेला भाग जास्त आहे का न रंगवलेला आहे? तर न रंगवलेला भाग जास्त आहे का? कोणता भाग रंगवलेला आहे? जास्त आहे. असं पण विचारू शकतात. किंवा कितीनं जास्त आहे या पद्धतीने प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे तुम्ही एवढ्या सोप्या पद्धतीने हा घटक आपण शिकलेलो आहोत. लक्षात येतं तुमच्या? मग तुम्हाला एक शेवटचं गणित देतो, ते तुम्ही तुमच्या सरांना सोडवून दाखवायचं. 700चे 20% म्हणजे किती? 700चे 20% म्हणजे किती? हे गणित तुम्ही तुमच्या सरांना सोडवून दाखवू शकता. आपला वेळ या ठिकाणी संपलेला आहे, त्यामुळे आपण आजची तासिका या ठिकाणी थांबवत आहोत. तुम्ही शेकडेवारी हा घटक चांगल्या पद्धतीने शिकला असाल अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.